हॅलो. आज आपण कुठल्याही नंबरला 11नी कसं मल्टिप्लाय करायचं ते बघणार आहोत. जनरली काय होतं, 11नी मल्टिप्लाय करताना 10 टाइम्स पर्यंतचा टेबल आपला इझिली लर्न असतो. पण 10 टाइम्स नंतर जर आपल्याला एखाद्या वेळेस त्याच्यापेक्षा जास्त नंबरनी जर मल्टिप्लाय करायचं असेल तर प्रॉब्लेम उद्भवू शकतो. तर मग त्याच्यासाठी ही एक छोटीशी ट्रिक आहे. आता फॉर एक्झाम्पल आपल्याला एक नंबर घेतला मी इथे 24 आणि त्याचं जर मला मल्टिप्लिकेशन करायचं असेल 11ने, तर जनरली आपण कसं करतो, आपण सगळ्यात पहिले युनिट प्लेसला मल्टिप्लाय करतो, बरोबर. 11 4 जार 44, कॅरी 4, देन 11 2 जार 22 प्लस 4 विच इज 26. असं आपण रेग्युलर जनरल ट्रिकनी करतो. पण आता 11ची मल्टिप्लिकेशनची ट्रिक करताना काय करायचं, सगळ्यात सुरुवातीला हा 3 डिजिट आहे, 3 डिजिट येणार आहेत, त्याच्यामुळे या 3 प्लेस आपण अशा मार्क करून घेऊ. त्यानंतर आता 2 4 मध्ये जो एंडिंग डिजिट काय आहे, 4 आहे, त्याच्यामुळे 4 इथे आपण जसाचा तसा लिहून घेतला. मग काय करायचंय, या 2 डिजिटची जी काही सम येणार आहे ती सम आपण नंतरच्या प्लेसवर लिहिणार आहोत, म्हणजे त्याच्या आधीच्या प्लेसवर. आणि जो लेफ्ट साइडचा जो काही नंबर आहे तो जशाचा तसा आपण इथे लिहिणार आहोत. बघा, हे आन्सर पण 264 आलंय आणि आपण जे ट्रिकने आन्सर घेतलंय ते पण 264 असं आलं आहे. एखादा आणखी एक दुसरा नंबर आपण ते घेऊ शकतो. जर आता मला इथे 34 घ्यायचं, 37 इंटू 11 समजा करायचं असेल तर कसं होईल, सगळ्यात सुरुवातीला लिहिताना लेफ्ट साइडने स्टार्ट करायचं. सगळ्यात सुरुवातीला जो शेवटचा नंबर आहे तो तशाचा तसा, म्हणजे काय येणार, 7 येणार. मग त्यानंतर या दोघांची सम केली मी, 7 + 3 10. आता 10 हे 2 डिजिट आहेत, म्हणजे याचा अर्थ काय, हा जो 1 येणार तो कॅरी येणार आहे. तर हा जो येणारा कॅरी 1 आहे तो, जी उरलेली टर्म आहे, काय उरलेली टर्म 3 आहे, तर 3 मध्ये तो ऍड होऊन जाईल आणि हा जो 0 आहे हा आधी इथे लिहून घ्यायचा. मग आता 1 उरला, 1 कॅरी राहिला, तो या 3 मध्ये ऍड होईल आणि 3 + 1 काय होणार, 4 होणार. तर आन्सर काय येईल आपलं, 407. तुम्ही ट्राय करू शकता, तुम्ही 57 इंटू किंवा 59 इंटू 11 जर केलं तर ते कसं होईल. सगळ्यात सुरुवातीला काय येणार, युनिट प्लेसला 9 येणार. त्यानंतर 9 + 5 ची सम होणार. 9 + 5 किती होतात, 14 होतात. तर 14 शी 4 कॅरी काय आला, 1 आला. उरलेली टर्म काय आहे, 5 आहे. 5 + 1 काय होऊन जाईल, 6 होऊन जाईल. म्हणजे आन्सर काय येणार आपलं, 649. तुम्ही 11 इंटू 11 पण करू शकता. 11 इंटू 11 हा 11चा स्क्वेअर असतो. तर तुम्ही या ट्रिक इम्प्लिमेंट करून ते ट्राय करू शकता. ते काय होणार, 121. बघा, आता याचा युनिट प्लेसला मी काय लिहिलंय, 1, कारण इथे 1 आहे. मग त्या दोघांची सम काय होणार, 1 + 1 2, म्हणून त्याची सम कुठे लिहिली मी, त्यानंतर त्या दोघांच्या मध्ये लिहिली 2. आणि हा जो लेफ्ट साइडचा 1 आहे हा जशाच्या तसा. तुम्ही होमवर्क म्हणून 2-4 प्रॉब्लेम घेऊ शकता, जसं की 52 इंटू 11. एखादा प्राईम नंबर घ्या, म्हणजे तो प्रॅक्टिसला सोपा जाईल. 37 इंटू 11, 67 इंटू 11. याचे पटापट तुम्ही आन्सर कमेंट करू शकता किंवा चॅट बॉक्समध्ये टाकू शकता. पुढची ट्रिक पाहण्यासाठी आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूच. थँक्यू.